तर आज आपण पाहूया वालीची भाजी. वालीची भाजी ही सर्वात सिंपल भाजी आहे, त्याच्यात तेल नाही लागत. सो फर्स्ट हा कापलेला कांदा घ्यायचा. कांद्याची क्वांटिटी वालीच्या क्वांटिटीवरती डिपेंड असते. एवढी वाली घेतो आहे त्याच्यासाठी एवढा कांदा घ्यायचा. सो या कांद्यात मीठ घालायचं, मिक्स इट वेल. त्याच्यात मिरची घालायची. मिरची जास्त मोठ्यात कट करायचं सो ते तोंडाला ते लागत नाही. यू आर एबल टू आयडेंटिफाय द चिलीज इन द भाजी, दॅट्स वाय कट इट बिग. सॉल्ट, कांदा आणि चिली मिक्स केल्यानंतर असं पाणी सुटतं. सो त्याच्यासाठी आम्ही याच्यात तेल नाही घालत. इट्स अ ऑइल फ्री भाजी. आणि नंतर ही वालीची भाजी टाकायची. थोडं थोडं टाकून ते मिक्स करायचं. पूर्ण कांदा आणि मिरचा मिक्स झालं पाहिजे, इव्हनली मिक्स व्हायला पाहिजे. इव्हनली मिक्स झाल्यानंतर ही गॅसवरती ठेवायचं. आता ही बारीक गॅसवरती ठेवली आहे. सो ही कवर करते आणि याची वाफ काढायची. सो भाजीचा वास जसा येतो तसा ओपन करून बघायचा. वासावरून कळतं की ती थोडी शिजली आहे. तर तुम्ही बघू शकता की त्या भाजीचा थोडा कलर चेंज झाला आहे. सो आता मिक्स करूया. हे बघा, या भाजीसाठी पसरट भांडं घ्यायचं. जिथलं पसरट भांडं तेवढी भाजी जास्त लवकर शिजते. तर पुन्हा बघूया. आता मिक्स इम्पॉर्टंट थिंग या भाजीचं की ते पूर्ण प्रॉपरली मिक्स केलं पाहिजे. ओके, तुम्हाला डिफरंट कलर तुम्ही पाहू शकाल. सो दॅट शोज ती किती शिजली आहे. तर पूर्ण एकच कलर दिसला पाहिजे. पाणी घालायचं आहे बिकॉज इट वॉज स्टिकिंग टू द पॉट. आता पूर्ण कवर करू. आता बघूया पुन्हा. आत्ता चमच्याला ही भाजी सॉफ्ट लागली की कळतं की ती पूर्ण शिजली आहे. तरी पण थोड्या जागेला ही कच्ची म्हणजे अजून थोडी शिजली नाही आहे. तर पण जास्तीत जास्त ही भाजी शिजली आहे. आत्ता ही जवळजवळ झाली आहे भाजी. सो याच्यात किसलेलं खोबरं फॉर गार्निशिंग. आता याची क्वांटिटी प्रत्येकावर डिपेंड असतं. आता ही भाजी जवळजवळ झालेली आहे. पाहिजे तर आम्ही एक वाफ काढू शकतो. आणि ही भाजी गोड असल्याने करी राईस बरोबर खूप चांगली लागते. फिश करी राईस बरोबर खूप चांगली लागते. तर आता ही ऑलमोस्ट झालेली आहे. तर रेडी टू ईट. ही नो ऑइल वालीची भाजी तुम्ही जरूर ट्राय करा.